57AB या बॉम्ब सोबतच 44 तासांचा प्रवास केलेला आहे। 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून फोर्डोचा आण्विक तळ हा उद्ध्वस्त करण्यात आलेला होता। अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च हा 2.1 अब्ज डॉलर्स इतका असल्याची माहिती मिळते आहे। B-2 बॉम्बर विमान रडारच्या नजरेमध्ये सुद्धा सापडलेली नाहीयेत। फोर्डो आण्विक तळांवरती 6 बंकरभेदी या बॉम्बनं हल्ला करण्यात आला। एक बंकरभेदी बॉम्ब 13 ते 14 टन इतक्या वजनाचा होता। भूगर्भामध्ये जाऊन फोर्डोमधला आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। या बॉम्बच्या सहाय्यानं नतांज आणि एस्फहानच्या तळांवरती 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय। Without access to the smaller bombings or a commando raid similar to the one carried out by special forces last September that destroyed an underground missile factory in Syria. Israel did bomb the site last Friday, but there was reportedly little damage. With its centrifuges buried deep under a mountain, Fordo is key to Iran's alleged. तर अमेरिकेने हा हल्ला केलेला आहे आणि याच हल्ल्याच्या नंतर येमेनने इराणच्या बाजूने आता यामध्ये उडी घेतली आहे। अमेरिकेच्या जहाजांवरती हल्ला करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली। आम्ही अधिकृतपणे या युद्धामध्ये उतरत आहोत असंही येमेनने जाहीर केलंय। लाल समुद्रामधली जहाजं हटवा असा अमेरिकेला येमेनने इशारा दिलाय। जहाजं आणि युद्धनौकांवरती हल्ला करण्याची धमकी आता येमेनने अमेरिकेला दिलेली आहे। तर अर्थातच अमेरिकेने हल्ला केल्याच्या नंतर आता इराणने सुद्धा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करतायत। आता उत्तर देण्याची